नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 5 याचा आकलन करणार आहोत किंवा याचं एक्सप्लेनेशन करणार आहोत. याच्यानुसार आपण हा 25 मार्काचा प्रश्नसंच आहे. तर पहिल्यांदा आपण सामान्य ज्ञान जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर किंवा मराठी व्याकरण. ओके. चला आता आपण टाईम न वाया घालताच पहिल्या प्रश्नाकडे बोलूया. तर पहिला प्रश्न आहे आपला. तर प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील साक्षरतेचा दर अंदाजे किती आहे? ऑप्शन 70%, ऑप्शन बी 82%, ऑप्शन सी 60%, ऑप्शन डी 90%. उत्तर काय आहे? ऑप्शन बी 82%. हा 82% हा जो दर आहे तो भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार आहे. ओके. समजलं सगळ्यांना महाराष्ट्राची साक्षरताचा दर अंदाजे किती आहे? ॲक्च्युली तो दर किती आहे? 82 पॉईंट महाराष्ट्राचा 82.34%. आपल्याला अंदाजे विचारला होता त्यामुळे आपला अंदाजे किती आहे? 82% आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? पहिला प्रश्न आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 बी महात्मा गांधी, सी राजेंद्र प्रसाद, डी जवाहरलाल नेहरू. आता या प्रश्नाचं उत्तर तर सगळ्यांनाच माहीत असं, पण तरी पण एकदम सोपा प्रश्न आहे. आन्सर क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रश्नावर आपण 2-3 प्रश्न तयार करू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. हे आता हा एक प्रश्न झाला आहे. ते घटनासभेत मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? मसुदा समिती. ओके. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी, लक्षात राहू द्या. त्यांनी आपल्या संविधानाला रूपरेषा किंवा एक ड्राफ्ट करण्याची एक चांगली मोलाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे आज आपलं भारताचं संविधान एकदम चांगल्या प्रकारे आहे किंवा सगळ्यांचा विचार केला जातो भारतीय संविधानात. सगळ्यांसाठी न्यायपालिका, राज्यांसाठी स्टेट पॉलिसी, सगळ्यांचं वर्गीकरण प्रत्येक भागात केलेलं आहे. आता तिसरा प्रश्न, 2023 साली G20चं शिखर परिषद कुठे झाली? ऑप्शन क्रमांक ए मुंबई, बी बेंगळूर, सी नवी दिल्ली, डी हैदराबाद. कुठं झालं? नवी दिल्लीला झालं. ओके. आता G20चे शिखर परिषद याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर G20ची 2023 कितवी परिषद होती? 18वी. लक्षात राहू द्या. कितवी परिषद होती? 18वी. ती कुठे झाली? नवी दिल्ली. ओके. आणि कधी झाली? 9 आणि 10 सप्टेंबर 2023ला झाली. ओके. आणि या परिषदेत आंतरराष्ट्रीय नेत्यांनी भाग घेतला होता. आता हिचा एक मेन प्रश्न येतो, या परिषदेमध्ये एक स्लोगन दिलं जातं. त्या स्लोगन काय होतं? म्हणजे घोषवाक्यस. घोषवाक्य दिलं होतं, वन अर्थ, वन फॅमिली, आणि वन फ्युचर.
ओके. अशा प्रकारे G20 याची शिखर परिषद झालेली होती नवी दिल्लीला 2023 मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. 1857 मध्ये च्या उठावात कोणी भाग घेतला नव्हता? नानासाहेब पेशवे, ए ऑप्शन आहे, बी ऑप्शन आहे लक्ष्मीबाई, सी ऑप्शन आहे बहादूर शाह जफर आणि डी ऑप्शन आहे महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे. कोणी भाग घेतला नव्हता. ओके. नानासाहेब पेशव्यांनी घेतला होता, लक्ष्मीबाईंनी घेतला होता झाशी बेदार, बहादूर शाह जफर हा मुघल बादशाह होता. ओके. आता याच्यात सांगायचं म्हटलं तर महात्मा गांधी का नाही, तर महात्मा गांधी याच्यासाठी नाही की महात्मा गांधींचा जन्मच 1869 मध्ये झाला होता. तोपर्यंत महात्मा गांधी 1857 मध्ये जन्माला आले नव्हते. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर राहणार आहे. शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला कोणत्या वर्षी राजधानी केला? तर 2 दिवसापूर्वीच आपली महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पारला. तो कोणती तारीख होती? 6 जून. तर ते 6 जून 1674 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि त्या काळीच रायगडाला राजधानी म्हणून प्रस्तुत केलं होतं. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं आन्सर राहणार आहे. ओके. आता प्रश्न 10%चा 600चा 10% किती असा आहे 6वा क्रमांक. तो इंग्लिशमध्ये बघा 600चा 10% किती, तर आपल्याला आन्सर काढायचं आहे. तर आपल्याला किती टक्केवारी काढायची असेल तर इक्वल टू किती टक्के 10% डिवाइड बाय 100 इंटू किती लोट काढायचं 600ला. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, उरला 10 इंटू 6. आन्सर आलं 60. ऑप्शन क्रमांक ए हा बरोबर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 7. 7चा वर्ग प्लस 5चा वर्ग म्हणजे इक्वल टू किती? 7चा वर्ग किती येतो? आता हे वर्ग आणि घनमूळ सगळ्यांना पाठ करून ठेवावं लागणार आहे. 7चा वर्ग 49, 5चा वर्ग किती आला? 25. या दोघांची ॲडिशन करा. 14 हातचा आला 1, 4 आणि 2 6 7 74. आन्सर क्रमांक सी हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8. 1200 रुपयावर 25% सूट दिल्यास नवीन किंमत किती? तर आता सूट. आता प्रश्न आहे पहिला आपल्याला काय करायचं, सूट काढायचे. सूट किती दिली? 25% दिली. ओके. किती व दिली? 1200 रुपयावर. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 12 गुणिले 25 किती आलं? 300. आणि आता आपल्याला नवीन किंमत इक्वल टू जुनी किंमत मायनस मिळालेली सूट. आता जुनी किंमत किती होती? 1200, मिळालेली सूट 300. आन्सर किती आलं? 900. 900 ऑप्शन आहे. किती नंबरला आहे? डी नंबरला आहे. किती रुपये नवीन किंमत भेटेल? 900 रुपये. ओके. प्रश्न क्रमांक 9. एक व्यक्ती दर तासाला 5 किलोमीटर चालते. किती? एक व्यक्ती आहे, एक सी व्यक्ती आहे, ती दर तास 1 तासाला किती चालते? 5 किलोमीटर. तर 4 तासात हा एक हार 4 हारमध्ये किती चालते? 4 तासात किती हे काढायचे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? एका तासाचा आहे टोटल इक्वल टू किती तास चालते आणि एका तासात 5 किलोमीटर चालते. तर 4 पंचे 20. 20 आन्सर आहे. ती 4 तासात किती किलोमीटर चालेल? 20 किलोमीटर. ओके. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10.
एका आयताची लांबी 8 सेंटीमीटर आहे. लांबी किती आहे? 8 सेंटीमीटर. रुंदी किती आहे? 3 सेंटीमीटर असल्यास क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे त्याचा. क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 8 सेंटीमीटर. रुंदी किती आहे? 3 सेंटीमीटर. 8 तरी किती? 24 आणि सेंटीमीटरचा स्क्वेअर. ओके, आहे का? ए ऑप्शन बरोबर आहे. ओके, ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. जर त्याने काय सांगितलं? ए ला 1 मानलं, झेड ला इकडे घेऊ. ए ला 1 मानलं, झेड ला 26 मानलं. ओके, तर राम किती आहे? ओके, आता आपल्याला याचं काय करायचं? आपल्याला ए माहिती आहे, ए एक आहे, एम आणि आर नाही माहिती. तर त्याच्यासाठी आपल्याला अल्फाबेटचे नंबरिंग सिस्टम माहिती आहे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. हा बी किती? 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि हा 25. ओके, तर आपल्याला आता रामचं काढायचं आहे. ओके, तर आर किती नंबरला आहे आपला? 18 नंबरला आहे. ओके, आर इक्वल टू 18. आता ए किती आहे? 1 नंबरला. यम कितीला आहे? हा यम इडा आलेला आहे. यम कितीला आहे? 13 नंबरला आहे. करा यांची ॲडिशन. किती येते? 8 आणि 3 11 आणि हा एक 12. हा चाला 1 1 1 3 32. आन्सर क्रमांक ऑप्शन क्रमांक ए 32 हे आपला ऑप्शन आहे. ओके, समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 12. AC यांनी काय सांगितलं? ACE च्या समांतर काय आहे? BDF. तर GIK च्या पुढं काय? आता ए किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. सी कितीला आहे? 3ला आहे. त्याच्यानंतर ABCDE हा कितीला? 5 नंबरला आहे. तर बी किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. डी किती? 4 नंबरला आहे. आणि एफ किती? 6 नंबरला आहे. म्हणजे एक एक डिजिट इकडे आहे. आता तसंच बघायचं आपल्याला. ABCDEF जी नंतर काय येणार आहे? एच येणार आहे. आता याच्यात एच किती आहे? हा एच आहे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक डी येऊ शकतो. हा येईल एच, नंतर आय, त्याच्यानंतर जे, नंतर के एल HJL. समजला? प्रश्न क्रमांक 13. 3 गुणिले 4 जर 21 असेल, 4 गुणिले 5 29 असेल, तर 5 गुणिले 6 किती?
हे काढायचं आहे आपल्याला. ओके. आता 3 गुणिले 4 किती, 3 चौक किती होत्या 12, पण हा 21 होत नाही. 4 गुणिले 5 हा किती 20, हा नाही. याच्यात किती ॲड केल्यावर 21 होतो, प्लस 9 जर ॲड केले तर आपला 21 होतो. याच्यात प्लस 9 ॲड केले तर 29 होतं. ओके. म्हणजे आपल्याला याच्यात पण प्लस 9 ॲड करायचे. 5 सक किती होतात 30, त्याच्यात किती ॲड करणार आपण 9, किती आन्सर आला 39. 39 ऑप्शन आहे, बी ऑप्शन आहे. ओके, बी ऑप्शन आपला करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 14, REVX त्याच्या पुढचा काय. तर ऑप्शन क्रमांक ए वाय, ऑप्शन क्रमांक बी यू, ऑप्शन क्रमांक सी झेड, ऑप्शन क्रमांक डी डब्ल्यू. तर काय राहणार आहे, ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता यांनी काय काय गायब केला, आर ठेवला. ओके, एस गायब केला, त्याच्यानंतर यू गायब केला, नंतर व्ही घेतला, व्हीच्या नंतर डब्ल्यू पण गायब केला, एक्स घेतला. आता आपल्याला काय गायब करावं लागेल, वाय गायब करावं लागेल. आपलं उत्तर काय येईल झेड. ओके, आन्सर क्रमांक ऑप्शन क्रमांक सी झेड हे आपला आन्सर बरोबर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 15, सकाळी 9 वाजता घड्याळाच्या काट्यामध्ये कोण किती असत. आता मी तुम्हाला याच्या 2 स्टेप सांगितल्या होत्या. चला पहिली स्टेप करू, एकदम शॉर्टकट वाले. 9 वाजले, ये 12, हा 3, हा 6, हा 9, हा तास काटा, हा मिनिट काटा. मिनिट काटा 6 12 म्हणजे एकदम 0 0, आणि हा 9 एकदम ओके. आपला 12 आणि 9 याच्यामध्ये कोणता कोण तयार होतो, काटकोन. काटकोन किती अँगलचा राहतो 90 डिग्रीचा. तर आन्सर क्रमांक काय येणार आहे बी 90 डिग्री. आता मॅथमॅटिकली एक त्याच्यानुसार करू आपण, तर ते किती. आता हेच घड्याळ इकडं काढूया, हा 9 आणि हा 12, याच्यात किती 10 11. ओके. तुम्हाला मी सांगितलं होतं की घड्याळाच्या एका अंकापासून, हा 12वा अंक आहे, तर 1 याच्यामध्ये जेवढा काय तो अँगल राहतो तो किती डिग्रीचा राहतो 30 डिग्रीचा. तर आपला 9 10 हा काय झाला, एक झाला, तो झाला 30 डिग्रीचा. हा दुसरा 10 ते 11 दुसरा झाला तो 30 डिग्रीचा, आणि हा 11 ते 12 हा तिसरा झाला. मग आपल्याला काय करावं लागेल, 3 गुणिले 30 डिग्री इक्वल टू 90. ओके, समजलं. आता समजलं ऑप्शन ऑप्शन क्रमांक बी आला 90 बरोबर. जी पहिली जी ट्रिक आहे तुम्हाला सांगितली जी, ती फक्त आपल्याला डायरेक्ट किती वाजले याच्यासाठी वापरायची. जर 9 वाजले 7 वाजले त्याच्या पुढं काहीच मिनटं नाही व्हायचे. 6 वाजले 5 वाजले 4 वाजले 3 वाजले, त्यावेळेस आपल्याला अँगल काढायला एकदम सोपा जाईल. जी काय डिग्री आहे ती डायरेक्ट 360 मधून जेवढा अँगल आहे तेवढा मायनस करून ते आपलं आन्सर येऊ शकतं. आणि पण बाकीच्या याच्यामध्ये जेव्हा 9:30 9:35 9:32 यावेळेस आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करून प्लस, नाही तर आणखीन एक दुसरा फॉर्म्युला आहे तो वॉचचा, त्याच्यात त्या प्रकारचे एक्झाम्पल आले ते त्यावेळेस तुम्हाला मी समजून सांगेल. ओके. प्रश्न क्रमांक 16, व्याकरण झालं पुस्तक, वाचन करणारे, दूध तर काय. ऑप्शन आहे पिणे, उकळणे, विक्री, रंग. तर दूध काय करणार आहे आपण, पिणार आहोत. ऑप्शन क्रमांक ए करेक्ट आन्सर. ओके. प्रश्न क्रमांक 7, जर साखर गोड असेल तर मीठ काय असणार आहे. आता साखर गोड आहे
हे सगळ्यांना माहिती आहे. आता मीठ काय असतं हे सगळ्यांना माहिती, कारण मीठ सगळ्यांनी खाल्लेलं आहे, किंवा साखर नसेल खाल्लेलं पण मीठ सगळ्यांना माहिती आहे मीठ कसं राहणार. मीठ काय आहे, खारट राहणार आहे. ऑप्शन क्रमांक सी हा बरोबर आहे. ओके. सोमवारी नंतर सोमवार आहे, म्हणजे आजचा जो सोमवार आहे, तर 20 दिवसांनी कोणता वार येणार आहे. ओके. आपला सोमवार टू सोमवार किती दिवस असतात, 7 दिवस असतात. ओके. म्हणजे आपले 7 एक 7, 7 2 14, 7 एक 21, 21 दिवसांनी बी सोमवार येणार आहे. तर आपल्याला किती दिवस विचारलेले, 20 दिवस विचारलेले, तर आपल्याला एक दिवस मागे जावं लागणार आहे. तर सोमवार एक दिवस मागे गेल्यावर कोणता वार येणार आहे, रविवार. तर आन्सर काय येणार आहे आपलं, रविवार. ऑप्शन क्रमांक डी. ओके, समजलं सगळ्यांना. चला प्रश्न क्रमांक 19, पाऊस पडत आहे या वाक्याचा काळ कोणता. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि अपूर्ण काळ. पाऊस पडत आहे, पाऊस काय होत आहे, पडत आहे. मी तुम्हाला शिकवत आहे, हे कोणते काळ झाले, वर्तमान काळ झाले. म्हणजे सध्या ही क्रिया घडत आहे, त्या काळाला कोणता काळ म्हणतात, वर्तमान काळ. आपला ऑप्शन काय येणार आहे, बी येणार आहे, वर्तमान काळ. ओके. प्रश्न क्रमांक 20, मी खेळतो यात क्रियापद कोणते. ऑप्शन क्रमांक ए मी, ऑप्शन क्रमांक बी खेळतो, ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक बी खेळ, ऑप्शन क्रमांक सी खेळतो आणि ऑप्शन क्रमांक डी तो. ऑप्शन क्रमांक सी काय येणार आहे, खेळतो. तर क्रियापद म्हणजे काय, एखादी क्रिया घडते, तर ज्या क्रिया घडणाऱ्या घडते ते घडते त्याचं वर्णन करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो. तो खेळतोय, तो वाचतोय, तुम्ही अभ्यास करतायत, तुम्ही लेक्चर बघतायत, बघणे, खेळणे, हसणे, रडणे, हे सगळे काय झाले, क्रियापद झाले. समजलं. प्रश्न क्रमांक 21, झाडे या शब्दाचं एकवचन काय. सगळ्यांना उत्तर माहिती आहे, झाड. ओके. झाडाचं काय होतं, एकवचन झाड होतं. ओके. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22, मोठा हा विशेषण प्रकार कोणता. गुणवाचक, संख्यावाचक, दर्शक आणि भाववाचक. कोणी सांगू शकतं. ऑप्शन क्रमांक ए हा गुणवाचक आहे. आता गुणवाचक म्हणजे काय, गुणवाचक विशेषण. तुमचा थोडक्यात टॉपिक पण क्लिअर करत चालतोय मी प्रत्येकासोबत. आपल्याला मोठा हा शब्द आहे, मोठा हा काय सांगतोय आपल्याला, एखाद्या व्यक्तीचा गुण सांगतोय किंवा क्वालिटी सांगतोय. साईज, क्वालिटी म्हणजे त्याचा आकार सांगतो तो, किंवा त्याचा एखादा गुणधर्म सांगतो आपल्याला. हा मोठा काय आहे. आता आपण बोलतो की ते झाड खूप मोठं आहे, म्हणजे उंच आहे, म्हणजे हा मोठा एक काय झालं, एक विशेषण झालं त्या झाडाबद्दलचं. समजलं. तर मग आता गुणवाचक विशेषणाची व्याख्या काय करते, जो शब्द, म्हणजे कोणताही शब्द घ्या, लिहा, जो शब्द गुण, प्रकार, रंग आणि आकार वगैरे दर्शवतो किंवा त्याच्याबद्दल माहिती सांगतो, त्याला काय म्हणतो आपण, गुणवाचक विशेषण. ओके. समजलं सगळ्यांना. आता पुढचा प्रश्न क्रमांक 23, स्वतः हे कोणते सर्वनाम आहे.
ऑप्शन क्रमांक ए पुरुषवाचक, ऑप्शन क्रमांक बी संबंधवाचक, ऑप्शन क्रमांक सी प्रश्नवाचक आणि ऑप्शन क्रमांक डी आत्मवाचक. कोणी सांगू शकतं? ऑप्शन क्रमांक डी हे आत्मवाचक आहे. आत्मवाचक सर्वनाम. आता आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. स्वतः हा शब्द एखाद्याने स्वतः केलेली क्रिया किंवा अनुभव दर्शवतो. एखाद्याने केलेली क्रिया किंवा अनुभव दर्शवतो. अशा नामास काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम. ओके. चला प्रश्न क्रमांक 24. राहुल शाळेत गेला होता. क्रियापद कोणते? आता क्रियापदाची व्याख्या तुम्हाला मी सांगितलेली होती. राहुल कुठे गेला? शाळेत गेला. शाळेत गेला. म्हणजे गेला काय आलं? क्रियापद आलं. कोणती क्रिया झाली तिथं? जाण्याची. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी गेला हे तुमचा ऑप्शन राहणार आहे. बरोबर. ओके. शेवटचा प्रश्न आहे आज आपला 25वा. मी पुस्तक वाचले याचा वाक्य प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक ए सकर्मक, अकर्मक, भाववाचक आणि संयुक्त. आन्सर काय आहे? सकर्मक. तर सकर्मक वाक्य म्हणजे काय? आता मी तुम्हाला सांगतो. सकर्मक वाक्य म्हणजे या वाक्यात काय आहे? मी पुस्तक वाचले. ही क्रिया काय आहे? ही पुस्तक या कर्मावर क्रिया करते, म्हणजेच क्रियाला कर्म आहे. म्हणजे पुस्तक या क्रियाला कर्म आहे. तर म्हणजे आता ऑप्शन तुम्हाला व्याख्या सांगतो. ज्यामध्ये क्रियेसाठी एक कर्म असते अशा वाक्याला सकर्मक वाक्य म्हणतात. म्हणजे क्रियेसाठी एखादं कर्म असते. म्हणजे कर्म काय झालं? पुस्तक आहे आपलं. ओके. समजलं? ऑप्शन क्रमांक ए. अशा प्रकारे आज आपला सराव परीक्षा प्रश्न संच 5 दयंड संपलेला आहे. आपण उद्या प्रश्न क्रमांक 6चा प्रॅक्टिस करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय भारत.